हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. पती पत्नींमध्ये वाद होऊ नये म्हणजे प्रत्येक पत्नीला आणि प्रत्येक पतीला असं वाटत असतं की आमच्यामध्ये वाद होऊ नये. परंतु काय होतं, पती पत्नीचं नातं असं असतं, जेवढं प्रेम असतं तेवढे वादसुद्धा असतात. कारण त्यातलं म्हणजे पती पत्नींमध्ये असं असतं की एक शांत असतं आणि एकाचा स्वभाव थोडा गरम असतो. बघा असं होतं की नाही, हेच आणि भगवंताने तशीच लीला केलेली आहे. म्हणजे आपल्या जोड्या आधीच वरून बोलून आलेल्या आहेत. आपण काहीच निर्णय घेत नाही. ज्या जोड्या बनल्या आपल्या ते होणारच आहे. आपण कोणाशी लग्न करायचं ठरवलं तरी सुद्धा आपलं लग्न कोणाशी होणार हे भगवंताने ठरवलेलं आहे. तर त्यामुळे भगवंताने हे सुद्धा ठरवलेलं आहे की म्हणजे एक शांत राहील आणि एक गरम स्वभावाचा राहील. म्हणजे कसं नातं टिकून राहतं. तरी सुद्धा आता हल्ली असं झालं, म्हणजे पूर्वीच्या काळी असं नव्हतं, परंतु आता असं झालेलं आहे की समजूनच कोणी घेत नाही. म्हणजे जरी एक जण शांत असेल तरी सुद्धा वाद हे होतातच. म्हणजे पत्नीला असं वाटतं की मी जे म्हणतो आहे ते योग्य आहे, पत्नीला असं वाटतं मी म्हणते ते योग्य आहे, माझं म्हणणं पटावं. बस आपल्याला तेच वाटत असतं, कोणी कोणाचं ऐकून घेत नाही. आणि मग त्यामुळे काय होतं, वाद होतात. पती पत्नींमध्ये कायम वाद होत असतात. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. जर तुमच्यामध्ये वाद होत असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आमच्यामध्ये कधी वाद होऊ नये, आमचं नातं कायमस्वरूपी असं टिकून राहावं, किंवा तुमच्यामध्ये आधी प्रेम होतं आणि आता हल्ली तुमचे खूप वाद होत आहेत, म्हणजे घरात काहीतरी गोष्ट असेल की त्यामुळे वाद होत असतील, तर असं तुमच्या बाबतीत होत असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक पती पत्नींनी नक्की बघा. म्हणजे तुमच्यामध्ये प्रेम वाढेल. म्हणजे मी तुम्हाला आज एक उपाय देणार आहे. तो उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होणार आहे. तुमच्यामध्ये जे पहिलं प्रेम होतं, जे प्रेम पहिल्यासारखं होतं ते पुन्हा परत येणार आहे. किंवा काहींचं डिवोर्सपर्यंत आलं असेल की मला डिवोर्स घ्यायची इच्छा होते, मला या माणसासोबत राहायचं नाही, या बाईसोबत राहायचं नाही, असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ सगळ्यांनी नक्की बघा. आणि कोणाला याची गरज असेल, कोणी असं असेल तुमचं फ्रेंड सर्कलमध्ये की त्यांचं नवरा बायकोंचं पटत नाही, तर त्यांना हा व्हिडिओ तुम्ही द्या, हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, किंवा हा उपाय तुम्ही त्यांना सांगा. कोणाचं भलं झालं तर आपलंसुद्धा भलं होणार आहे, त्याचं पण आपल्याला सुद्धा मिळणार आहे. तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर पती पत्नी या नाण्याच्या दोन बाजू असतात. तर पती पत्नींमध्ये वाद होणं, त्यामुळे काय होतं की घरात जेव्हा पती पत्नीमध्ये वाद होतात तर तो प्रभाव मुलांवर सुद्धा पडत असतो. यामुळे काय होतं की घरातलं वातावरण सगळं बिघडतं आणि त्यामुळे निगेटिव्हिटी येते आपल्या घरात. तर असं होऊ नये यासाठी एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला श्रीयंत्र लागणार आहे. श्रीयंत्र तुम्हाला आणावं लागेल. जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही आणू शकता. तुम्ही तांब्याचं, पितळीचं, पंचधातूचं श्रीयंत्र आणू शकता. मोठा आणा, छोटा आणा, कुठलंही आणा. आपल्या केंद्रात सुद्धा तुम्हाला ते श्रीयंत्र मिळून जाईल. श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र घ्या. आणि असं जर असेल की तुमच्याकडे श्रीयंत्र नाही आहे, तुम्ही आत्ता श्रीयंत्र आणू शकत नाही, मी तर तुम्हाला म्हणे श्रीयंत्र आणा. प्रत्येकाच्या घरात श्रीयंत्र असणं गरजेचं असतं. ज्याच्या घरात श्रीयंत्र असतं त्याच्या घरात कशाचीच कमतरता भासत नाही. कारण श्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन आहे. श्रीयंत्रावर ते विराजमान झालेले आहेत, म्हणून आपल्याला ते असणं गरजेचं असतं. आणि त्यावर ज्या 108 पाकड्या आहेत त्या म्हणजे 108 प्रकारच्या माता लक्ष्मीचे स्वरूप आहेत, म्हणून श्रीयंत्र हवंच. पण नसेल तुमची तेवढी परिस्थितीच नसेल की तुम्ही श्रीयंत्र आणू शकत नाही, तर मग काय करायचं, तर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे. सुपारी वापरलेली नसावी, कच्ची सुपारी ती बघा अख्खी, ती सुपारी घ्यायची, ती वापरलेली नसावी. तर तिला तुम्ही श्रीयंत्राचं प्रतीक समजा आणि त्या सुपारी तुम्हाला गंगाजलने ओलं करून म्हणजे स्वच्छ करायचं, पुसायचं आहे. कारण ती वापरलेली नाही आहे, कोरी आहे. आता कोणाकोणाचे हात त्याला लागत असतात. आणि श्रीयंत्र जर असेल तर ते स्थापित असावं. तुम्ही आधी त्याची स्थापना केलेली असावी. कोणत्याही देवांची आधी स्थापना पाहिजे तरच ते आपण वापरू शकतो, नाही तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. तर तांबडा तुम्हाला श्रीयंत्र घ्यायचं आहे किंवा तुम्ही सुपारी घेणार तर सुपारी घ्या. आणि दोघं पती पत्नी तुम्हाला देवासमोर बसायचं, धूपदीप लावायचं आणि त्यानंतर तुम्हाला श्रीयंत्रावर श्रीसूक्तम 7 वेळा म्हणायचं आहे. 7 वेळा म्हणत त्यावर अभिषेक करायचा आहे. पाणी टाकत जायचं, दोघांनी टाकत जायचं. आणि त्यानंतर तुम्हाला पुरुष सूक्त 7 वेळा म्हणायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जर ते येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावलं तरीसुद्धा चालेल. मोबाईलवर लावा आणि 7 वेळा श्रीसूक्तम, 7 वेळा पुरुष सूक्तम याचं
पठण करायचं किंवा मोबाईलवर लावा आणि पाण्याने अभिषेक करत राहा. आणि हा अभिषेक झाल्यानंतर श्रीयंत्र किंवा ती सुपारी स्वच्छ पुसायची आणि पिवळ्या रंगाच्या कापडावर तुम्हाला ठेवायचे आहे. एक डिश घ्या किंवा स्टँड येतं देवांचं ते घ्या, त्यावर पिवळा कापड ठेवायचा आणि ती सुपारी किंवा श्रीयंत्र ठेवायचं आणि त्याची विधिवत पूजा करायची. आणि महिलांनी त्यावर कुंकुमार्चन करायचं, श्रीसूक्त म्हणायचं आणि कुंकुमार्चन करायचं. आता जेव्हा तुम्ही अभिषेक करणार त्यावेळेला तुम्हाला पाणी शुद्ध घ्यायचं आहे, म्हणजे प्यायचं पाणी घ्यायचं आणि श्रीयंत्र पण स्वच्छ करून घ्यायचं. आणि हे जे तीर्थ तयार होणार आहे अभिषेकाचं, ते तीर्थ तुम्ही पती पत्नी दोघांनी प्राशन करायचं आहे. आणि लक्ष्मी मातेला, भगवान विष्णूंना प्रार्थना करायची की हे लक्ष्मी माते, भगवान विष्णू, जसं तुमच्यामध्ये प्रेम आहे, जसं तुमच्यामध्ये एकोपा आहे, तसं प्रेम आमच्यामध्ये निर्माण होऊ द्या. आमच्या नात्यामध्ये खूप आमचे म्हणजे कटकटी होत आहेत, आमच्या नात्यामध्ये दुरावा आला आहे, तो दुरावा दूर करा. आम्हाला दोघांना पुन्हा एकत्र करा, आमच्यामध्ये परत प्रेम निर्माण होऊ द्या, अशी प्रार्थना करायची. आता ही प्रार्थना तुमची झाली करून त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा, म्हणजे पहिल्या दिवशी सुरुवात केली, दुसऱ्या दिवशी पुन्हा अशाच पद्धतीने करायचं. अभिषेक करायचा. अभिषेक झाल्यानंतर ते तीर्थ दोघांनी प्राशन घ्यायचं. आता तुम्हाला जर सकाळी वेळ नसेल, आता पुरुष मंडळी काही जॉबला जाते, तर तुम्ही सायंकाळी करू शकता. म्हणजे हा उपाय तुम्हाला 41 दिवस कंटिन्यू करायचा आहे, मध्ये खंड पाडायचा नाही. आता मध्ये महिलांचे 4 दिवस पिरियड्स आले तर 4 दिवस स्किप करायचे. आता समजा 7 दिवस तुम्ही केलेला आहे, 4 दिवस पिरियड्स आले तर 4 दिवसांनी 8वा दिवस पकडायचा. अशा पद्धतीने करायचं. सुतक विटाळ, आता विटाळात आपल्याला माहिती असतं सुतक अचानक येतं. सुतक जर अचानक आलं तर खूप मोठा गॅप पडेल, मग पुन्हा नव्याने माफी मागायची, पुन्हा नव्याने तुम्ही हे करायचं आहे. तुम्ही 41 दिवस करून बघा, तुम्हाला फरक नक्की दिसेल. तुमच्या नात्यामध्ये पुन्हा प्रेम निर्माण होणार आहे. तुमच्या नात्यामध्ये जो काही दुरावा आलेला आहे तो निघून जाणार आहे. आणि बघा, तुम्ही बघून म्हणजे करून बघा तुम्ही, हा उपाय इतका सुंदर आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही करणार ना तेव्हाच तुम्हाला यावर विश्वास होणार. म्हणून मी सांगत असते, जी सेवा मी सांगते किंवा जो मी उपाय सांगत असते तो तुम्ही करा. तुम्ही करणार, तुम्हाला अनुभव येईल तरच करणार आहे. फक्त जर तुम्ही म्हटले की असं करून होतं का, असा उपाय करून होतं का, तर काहीच होणार नाही. जोपर्यंत तुम्ही कुठली गोष्ट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट करणार नाही आहे. तर नक्कीच प्रत्येकाने हा उपाय करून बघा. आणि हा उपाय करायला आपल्याला काहीच म्हणजे याच्यात लॉस नाही आहे, होईल तर तुमचा फायदाच होणार आहे. तर प्रत्येकाने हा उपाय करा आणि उपाय केल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट मिळतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे इतरांना सुद्धा ते कळेल. तर अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईव्ह या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.